नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये। तर बघा मित्रांनो, आज आपण कांदा ह्या पिकासंदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून थोडी माहिती देणार आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा। तर मित्रांनो, हा आहे आपला कांद्याचा 2.5 एकरचा प्लॉट। तर अशा आपल्या 3 पट्ट्या आहेत आणि ह्या टोटल 3 पट्ट्या 2.5 एकरच्या आहेत। तर मित्रांनो, ह्या वर्षी आपण जरा वेगळ्या पद्धतीने कांदा लागवड केलेली आहे। वेगळी पद्धत म्हणजे आम्ही दरवर्षी वाफे पाडून त्या वाफ्यामध्ये कांदे लावायचो, पण यावर्षी वाफे न पाडता बेडवरती आणि ठिबक सिंचन पद्धतीने कांदे लागवड केलेली आहे। हे बघू शकता, ठिबकचे पाईप आणि ठिबक सिंचन पद्धतीने कांदा लागवड केलेली आहे। तर बघूया म्हटलं, वाफ्यामध्ये आणि ठिबकवरती बेडवरती कांदा लावल्यावरती काय फरक होतोय। तर मित्रांनो, फरक असा जाणवलेला आहे, बेडवरचे कांदे आणि ठिबकवरचे कांदे यामध्ये असा फरक होत आहे। ठिबकवरच्या पाण्याने काय होतं, जेवढं पाणी मिळतं तेवढं जिरून जातं आणि कांद्याला चांगलं भुसभुशीत असं रान तयार राहतं। म्हणजे काय होतं, जी कांद्यात लावलेली जमीन आहे आपण ती कडक होत नाही, भुसभुशीत राहते ठिबकमुळे। आणि हे आपण वाफ्यामध्ये लावत होतो पहिलं, तर काय व्हायचं, पाणी दिलं का ते वाफा वाळला की कांद्याची जी आजूबाजूची भोवतीची जागा आहे ती कडक होऊन जाते, निबार होते आणि मग कांदा जो आहे तो पोसायला किंवा वर उमजाळून यायला त्याला हे होतं, पाहिजे तसं त्याला भेटत नाही। आणि मग आणि हा कांदा कसा आहे, जागा भुसभुशीत असल्यामुळे कांदा फुगतो जास्त आणि त्याला चिमटा वगैरे धरल्या जात नाही, मोकळं भुसभुशीत रान राखतं। तर जर हा एक झाला फायदा आपला, तर दुसरा फायदा असा मित्रांनो, वाफ्यावरती जर पाणी द्यायचं जर म्हटलं तर मग त्याला आपल्याला 2 दिवसाला 3 दिवसाला सारखं बाऱ्यावरती पाणी भरावं लागतं। आणि जे बाऱ्यावरती पाणी भरावं लागतं ते पाणी आपल्या ठिबकमुळे वाचलेलं आहे। ठिबकमुळे बाऱ्यावरती पाणी भरावं लागत नाही आणि बाऱ्यावरती पाणी जर भरायचं म्हटलं तर आपल्याला 4-5 दिवसाला पाणी द्यावं लागतंय आणि 4-5 दिवसाला पाणी द्यायचं म्हटलं का एक गाड्याला दिवसभर थांबून पाणी भरावं लागतंय। तर ठिबकमुळे असा फायदा झालेला आहे की ते दिवसभर जे पाणी थांबून भरावं लागतं ते ठिबकमुळे भरावं लागत नाही। मोटर एकदा सुरू करून दिली, जोपर्यंत आपल्याला पाहिजे तोपर्यंत आपण याच्यावरती पाणी चालू ठेवू शकतो। हा एक ठिबकचा आणि बेडचा फायदा आहे। दुसरा फायदा मित्रांनो, तिसरा फायदा, जर आपण पाटपाण्यावरती कांदे जर लावले किंवा वाफ्यावरती कांदे जर लावले तर संपूर्ण वाफ्याला पाणी बसतं आणि तण जे असतं ते तण जास्त उगतं। तण म्हणजे गवत, हे गवत जास्त प्रमाणात होतं। तर ठिबकवरचं तसं होत नाही, ठिबकनी जास्त गवत होत नाही कांद्यामध्ये। एकदाच आपण थोडं फक्त याला तणनाशक मारले आणि कुठं मोठं फवारणीचा हात मारलेला आहे। तर अशा पद्धतीचे खूप फायदे आहेत ठिबक आणि बेडवरती कांदे लावल्याचे। तर मित्रांनो, चला, हा एक आपला असाच एक प्लॉट आहे। आता याच्यानंतरचा वरचाही प्लॉट तुम्हाला दाखवतो। बघा, या बाजूला वरचा प्लॉट आहे आपला आणि तो सुद्धा प्लॉट खूप सुंदर आहे आणि चांगला आलेला आहे। तर तो सुद्धा आपण ठिबकवरतीच लावलेला आहे। असे सर्वच प्लॉट, आपले 3 प्लॉट आहेत 2.5 एकरमध्ये, ते सर्व आपण ठिबकवरती लावलेले आहे। तर मित्रांनो, ठिबकवरती कांदा लागवड बेड पद्धतीने खूप फायदे आहेत। तर जवळजवळ थोडेफार फायदे मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि असेच आपले नवीन व्हिडिओ येणार आहेत आपल्या माहितीपूर्ण
शेतीविषयक असणार आहे. तर मित्रांनो, नक्की व्हिडिओ आपल्या शेवटपर्यंत बघायचे आहे. आणि चॅनलला नवीन असेल आपण तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका मित्रांनो. एक लाईक पण करा आणि व्हिडिओ आवडलाच तर आपल्या मित्रमंडळींना शेअर पण करा, जेणेकरून त्यांनासुद्धा असेच आपल्या नवीन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून माहिती भेटेल. तर असो, ठीक आहे, मी जास्त मोठा व्हिडिओ करत नाही. आपण आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच मनापासून सर्वांचा मी आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.